नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सत्र 3च्या भाग 3 मध्ये आलेलो आहोत. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण पूर्वग्रह, सामान्यीकरण आणि स्वार्थ यासारखे काही पडदे बघितलेले आहेत, जे आपल्याला सौंदर्य ओळखण्यात आणि त्याचे कौतुक करण्यापासून कसे रोखतात यावर आपण चर्चा केली. हे पडदे जाळण्यासाठी आपण मुक्त मनाचे, खुल्या मनाचे, निष्पक्ष आणि स्वार्थापासून मुक्त आणि प्रकाशाचे प्रेमी असायला हवे, मग तो प्रकाशाचा स्रोत कोणताही असो. या दुसऱ्या भागात आपण आणखीन सौंदर्याच्या आकर्षणावर आणखीन चर्चा करणार आहोत. आपण अशीही चर्चा केली की शिक्षण तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांचे असे मत आहे की मानवी आचरणाला आणि वर्तनाला सुंदर आणि आकर्षक काय आहे त्यानुसार मार्गदर्शन केले गेले पाहिजे. हा शिक्षणाचा एक अतिशय वेगळा पैलू आहे, जो शिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच आला पाहिजे, तो म्हणजे सौंदर्याचे शिक्षण. मग सौंदर्याचे शिक्षण महाविद्यालयीन स्तरावर कसे लागू केले जाऊ शकते याबद्दल आपण विविध मार्गांची चर्चा केलेली होती. खूप चांगले मुद्दे परागजींनी मांडलेले होते ॲक्च्युली. तर मी इथे सांगू इच्छिते की नुकतेच मी बालवाडीमध्ये ते 10वी पर्यंतच्या एका शाळेला भेट दिली. ओहो, मला फक्त त्या शाळेत फिरायला आवडेल की कॉरिडॉरमध्ये मुलांची सुंदर स्टिकर्स होती, पेंटिंग्स होते, अतिशय रुचीने मांडलेले सर्व होते. मला चालताना खूप आनंद झाला आणि मला खात्री आहे की मुलांनाही खूप आनंद होत असावा. मग एकदा एका शाळेमध्ये फोन आला त्या शाळेमध्ये आणि केंद्रीय मंडळाकडून शाळेच्या अद्ययावतीकरणासाठी तपासणी केली जात होती. आणि मग निरीक्षकांना, मुख्याध्यापक व इतरांच्या गैरहजेरीत शिक्षकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा अभिप्राय घ्यायचा होता, जेणेकरून शिक्षक मोकळेपणाने बोलू शकतील. आणि मग त्या बैठकीनंतर त्यांनी मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाला टिप्पणी केली की आम्हाला खरोखर आश्चर्याचा धक्का बसतो आहे की तुमचे सर्व शिक्षक इतके समाधानी आणि इतके आनंदी कसे आहेत आणि कोणतीही तक्रार नाहीये. मग इथे मर्म तेच आहे की म्हणून तुम्ही आपण जी चर्चा करत आहोत त्याप्रमाणे सौंदर्य हा केवळ भौतिक पैलू नाही, तर तो मनाचे स्वास्थ्य यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या आकलनावर सुद्धा होत असतो, म्हणजे आपली समज विस्तृत होत असते. तसेच लोकांमधील नात्यांमध्ये सौंदर्य असायला हवे. इमारत सुंदर ठेवली आहे, पण सलोख्याचा, नम्रतेचा, सहकार्याचा अभाव, मग एकमेकांवरती आरडाओरडा, असं तुम्ही करू शकत नाही. आपण खरोखरच सुंदर कॅम्पसचा अनुभव घेऊ शकता, जिथे भौतिक आणि अभौतिक वास्तवता अशा प्रकारचं सौंदर्य आहे. हा एक आयुष्यभरासाठीचा एक अनुभव आहे. अशा गोष्टी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे आपण आपल्या संस्थांना नक्कीच अपग्रेड करू शकतो. तर मला आशा आहे की एक दिवस हा देखील एक निकष होईल की भौतिक सौंदर्य हा मूल्यांकन आणि मूल्यमापनाचा एक निकष बनला असला तरी सौंदर्याचे इतर पैलूही एखाद्या संस्थेचे मूल्यमापन करण्याचा निकष ठरतील, अशी मला नक्कीच आशा आहे. सौंदर्य किती आवश्यक आहे, किती आहे आणि आपल्या शिक्षणात विविध स्तरांवर किती प्रमाणात आहे त्याचे मूल्यमापन करण्यासाठी ते योग्य पाऊल असेल असं मला वाटतंय. तर मित्रमैत्रिणींनो, आता पुढे जाऊया. आपल्याला कृतींच्या सौंदर्याविषयी चर्चा करायची आहे. आपले वर्तन आणि आपली कृती सुंदर असू शकते आणि त्यामध्ये आकर्षित करण्याची शक्ती असू शकते, यावर आपण चर्चा करणार आहोत. तर एका विचारवंतांच्या मते आपल्या कृतीतील नैतिकताच जीवनाला सौंदर्य आणि प्रतिष्ठा देऊ शकते. तर नैतिक मूल्यांवर आधारित कृती, उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो की दयाळूपणाची कृत्ये, नम्रतेची कृत्ये, इतरांबद्दल आदर करणे, या अतिशय सुंदर कृती आहेत. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आता वैयक्तिकरित्या विचार करा आणि तुमच्या वहीमध्ये अशी उदाहरणं लिहा की जेव्हा आपल्या सौंदर्याच्या भावनेचा अपमान झाला होता. मग कदाचित घरात असेल किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी असेल, महाविद्यालयात असेल, समाजात असेल, तर एखाद्याच्या कृतीमुळे आपल्याला कसं वाईट वाटलं की दुसऱ्या एखाद्याबद्दल एक असुंदर अशी कृती दर्शवली गेली. म्हणजे उदाहरणार्थ कोणी दुसऱ्या व्यक्तीवरती ओरडले किंवा तिच्या दिसण्यामुळे दुसऱ्या कोणाशी तरी भेदभाव केला गेला
किंवा अश्लील किंवा दुखावणारी भाषा वापरली गेली, किंवा एखाद्याला लाज वाटेल अशा पद्धतीने बोलले गेले, अतिशय कुरूप प्रकारचे वर्तन घडू शकते. आता यावर तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे आणि तुमची उत्तरं जी आहेत ती तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे जे विषय आहे, मला माझा एक अनुभव तुमच्याशी सामायिक करावासा वाटतो आहे. खरोखरच ती एक दुर्दैवी घटना होती जी लहानपणी मी माझ्याच विस्तारित कुटुंबामध्ये अनुभवली आहे. संपूर्ण घटना अतिशय कुरूप होती. म्हणजे माझ्या सौंदर्याच्या भावनेचा अपमान तिथे झालेला होता असं मला जाणवलं. त्याचं असं झालं की माझ्या नातेवाईकांचा मुलगा होता, तो त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट होणार होता आणि शेजार पाजारचे लोक त्या मुलाला नको नको ते प्रश्न विचारून हैराण करत होते. वास्तविक त्याचा काही संबंध नव्हता, पण त्याला प्रश्न विचारले जात होते. तो घरी येऊन विचारायचा, मला या प्रश्नांचं उत्तर माहिती नाहीये, मी काय सांगू. मग मी त्यांच्या घरी गेले असता हा सगळा प्रकार मी स्वतः पाहिला. ते मुळीच सुसंगत नव्हतं, त्यात काहीच सौंदर्य नव्हतं. अशा परिस्थितीत त्या मुलाला आधार देण्याची गरज होती, पण त्या उलट त्याच्या भावना दुखावल्या जात होत्या. किती वाईट गोष्ट होती ऍक्च्युअली. अगदी ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. अगदी खरंच. कधी कधी एखाद्याच्या उद्धटपणामुळे, त्याच्या बोलण्यात वागण्यात असमतोलामुळे आपल्या संयमाला, आपल्या सौम्यतेला खरोखरच आव्हान दिले जाऊ शकते. कधी कधी आपल्या संयमाला किंवा आपल्या सौम्यपणाला कुणाच्या तरी बोलण्यामध्ये किंवा कृतीतल्या उद्धटपणामुळे आव्हान मिळू शकतं. मग त्याला आपण कसं उत्तर देणार? जशास तसं उत्तर द्यायचं आहे? विचार करा. आता मी काही शब्द आणि कृती तुम्हाला सांगते, तर यावरती तुमच्या अध्ययन जोडीदाराशी आता तुम्हाला चर्चा करायची आहे. त्याला तुम्ही कसा प्रतिसाद देणार आहे, जे खरोखरच तुमच्या सौंदर्याच्या मानकांशी किंवा मापदंडांशी जुळतं असलं पाहिजे. ओके? आणि ते तुम्ही त्याच्या समोर आता लिहिणार आहात. तर मला इथे 3 प्रश्न विचारायचे आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या सामुदायिक कार्यक्रमामध्ये इमॅजिन करा, एखाद्या सामुदायिक कार्यक्रमात तुमच्या समोर एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या जातीमुळे दाखवलेला भेदभाव, ही पहिली परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे तुमच्या सहकार्यासमोर तुमच्याबद्दल दाखवलेला अभिमान, जास्तीचा अभिमान, मग तुम्ही कसा प्रतिसाद द्याल. आणि तिसरं म्हणजे तुमच्याशी वाद होऊन भांडण निर्माण होतं. मग आता तुमच्याकडे चर्चा करण्यासाठी आणि तुमचं उत्तर लिहिण्यासाठी 3 मिनिटांचा वेळ आहे. ग्रेट. तुम्ही उत्तरं लिहिलेलीच असणार आहेत, पण परागजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही काही सांगू शकाल का? धन्यवाद मॅडम. निश्चितच आपण जी 3 प्रश्न मांडली त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करूयात की पहिल्या उदाहरणातील सौंदर्याच्या मानकांनुसार सामुदायिक समारंभात एखाद्या व्यक्तीला जातीवरून भेदभाव झाल्यास प्रतिसाद असा असू शकेल की आपण नम्रपणे त्यामध्ये मध्यस्थी करू शकतो. ते जे यजमान आहेत त्यांना समजावून सांगू शकतो की सगळ्या गोष्टी या समानतेने दिल्या पाहिजेत आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगली पाहिजे. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे असे आपण अगदी ठामपणे सांगितले पाहिजे. आणि शेवटी त्या परिस्थितीपासून आपण दूर निघून जाणं आवश्यक आहे. शेवटचा पर्याय. मग दुसरे उदाहरण जे आपण सांगितले की तुमच्या सहकार्यासमोर तुमच्याबद्दल दाखवलेला अति अभिमान, त्यावर एक प्रतिसाद असा असू शकतो सौंदर्याच्या मानकानुसार, तो म्हणजे आपण टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, शांत आणि संयमी आणि शक्य असल्यास त्यांना योग्य पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. त्यानंतर आपण तिसरे उदाहरण जे दिले त्यामध्ये तुमच्याशी झालेल्या वादामुळे जर भांडण झाले तर अशा परिस्थितीमध्ये सौंदर्याच्या मानकानुसार कसा प्रतिसाद असेल तर आपण शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिस्थिती ही समजून घेईल ज्या व्यक्तीने अशा प्रतिक्रिया का दिली त्या व्यक्तीने, आणि नंतर अतिशय नम्रपणे आपण नमूद करू की आपण वाद घालण्यासाठी आपलं अस्तित्व नाही, आपण त्याच्यासाठी आपण नाही आलेलो आहे, तर आपण या समस्येचे समाधानकारकपणे निराकरण करू इच्छितो. तर सौंदर्याच्या मानकानुसार कदाचित असे प्रतिसाद देणे उचित असेल. खूपच छान. म्हणजे तुम्ही खंबीर आहात,
पण तरीही तुम्ही अतिशय दयाळू आणि प्रेमळपणे सौंदर्याच्या मानकांशी तडजोड करत नाही, हे असं इथे दिसून येतं. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करता आणि आवश्यक असल्यास तुम्ही तिथून निघून जाल. त्यामुळे तुमची नाराजी दाखवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये भाग घेणार नाही, कारण ते सौंदर्याच्या विरुद्ध असेल. अर्थात असे करणे थोडे टोकाचे आहे, परंतु काही वेळा ते आपल्याला करावे लागते, हे महत्त्वाचं आहे. आपल्या बोलण्या वागण्याच्या सौंदर्यात सातत्य राहावं म्हणून एक दिवस तुम्ही तुमच्या बोलण्यात आणि कृतीत सुंदर आहात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उलटच करता आहात असं चालणार नाहीये. त्यामुळे आपल्यासाठी सातत्य राखण्याची ही एक कसोटी आहे, एक चाचणी आहे. मग आपण काही त्यासाठी मापदंड पाळायला हवेत, काही मानकं असायला हवीत. तर या मापदंडांचे पालन करूनच आपण कायम सातत्य ठेवू शकतो. म्हणून मी विद्यार्थ्यांना आमंत्रित करते की 3 मिनिटांचा वेळ घ्या आणि आपल्याकडे सातत्य राखण्यास तयार म्हणजे आपल्याला करू शकतील अशा मापदंडांचा तुम्हाला विचार करायचा आहे. तर मापदंड म्हणजे स्टँडर्ड, म्हणजे अशी गोष्ट जी आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण हेच केलं पाहिजे. आपल्या बोलण्या वागण्याच्या सौंदर्यात सातत्य राहावं म्हणून कोणत्या मापदंडांचे पालन करायला तुम्हाला आवडेल ह्याच्यावरती आता तुम्हाला विचार करायचा आहे. ग्रेट, वंडरफुल. तुम्ही तुमचे मापदंड लिहिलेले असतील, पण परागजी मी तुम्हाला विचारते, तुम्ही कोणते मापदंड लिहिलेले आहेत? नक्कीच मॅडम. तर मापदंड म्हणजे काय याची थोडीशी आपण उजळणी, थोडीशी रिव्हिजन घेऊयात. स्टँडर्ड म्हणजे अशी गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की काहीही झालं तरी केलेला संकल्प मोडायला नको. ठरवलं तेच केलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शब्दांच्या आणि कृतींच्या सौंदर्यात नेमस्तपणा म्हणजेच काही कमी किंवा जास्त नसे, मॉडरेशन हा शब्द वापरला जातो. त्यासाठी शब्दांचा वापर करताना संयम बाळगणे हे खरोखर खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही अतिरेक करत राहिलात किंवा फक्त बोलायचं म्हणून बोलत राहिलात तर तुम्ही त्या मापदंडाचे पालन करू शकणार नाही. तेव्हा साहजिकच तुमच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये देखील सौंदर्य राहणार नाहीत. कारण की एखादी गोष्ट ज्यावेळेस एखादी व्यक्ती अतिशयोक्तीने किंवा आश्वासन देत राहाल की मी हे करेन असं म्हणत राहाल, पण प्रत्यक्षात तुम्ही ते करू शकत नाही. त्यामुळे शब्द वापरताना आपल्याला संयम बाळगावा लागतो. हा एक महत्त्वाचा जो मूळ मुद्दा आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर धीर धरा, बरोबर, हेही खूप महत्त्वाचं आहे. लगेच प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे काही शब्द असतात या जे आपल्याला खरोखरच आवडत नाहीत, तर ते आपोआप बाहेर पडतात, उच्चारले जातात. म्हणून धीर धरणे केव्हाही चांगले. खरंच आहे. त्यासोबत रागावर नियंत्रण ठेवणे. रागावर नियंत्रण ठेवणे खरंच गरजेचं आहे. रागाच्या भऱ्यात केलेली जी कृत्य असतात ती बऱ्याच वेळा त्या चुकीचे ठरू शकतात आणि त्यावर उपाय म्हणजे त्यानंतर ते जर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. मात्र इतरांवरती त्याचा प्रभाव मात्र बराच काळ टिकून राहतो. ओके, वंडरफुल. म्हणजे जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा ऍक्च्युली राग यायलाच नको, पण जेव्हा येतो पण समजा आलाच तर त्यावेळेला कोणतेच निर्णय घेऊ नये, कोणती कृती करू नये, कोणतेही असे अपशब्द किंवा कुठलेही शब्द रागाच्या भरात वापरू नये. या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हा एक चांगला मापदंड आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता हे जे व्हिडिओ सत्र आहे ते इथे संपवणार आहोत. आपण कृतीच्या सौंदर्यावरती चर्चा करत आहोत. जेव्हा तुम्ही भेदभावाच्या किंवा सौंदर्याच्या विरोधात असलेल्या पूर्वग्रहांचे साक्षीदार होता तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद द्याल यावर आपण चर्चा करण्यास सुरुवात केलेली आहे. सत्राच्या शेवटी आपण तुम्हाला या प्रश्नावरती चर्चा करण्यास सांगितले की तुम्ही तुमच्या शब्द आणि कृतीच्या सौंदर्यात सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्या मापदंडांचे पालन करायला आवडेल. तर एक मापदंड म्हणजे रागाच्या वेळी कोणतेही निर्णय घेऊ नका आणि कोणतेही शब्द असे चुकीचे वापरू नका किंवा चुकीच्या कृती सुद्धा करू नका. हे सेशन इथे संपलेलं आहे. आपण आता भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.